अवधूत कुलकर्णीला बडतर्फ करा. रक्षाला न्याय द्या. रक्षाला न्याय द्या. रक्षाला न्याय द्या. अवधूत कुलकर्णीला बडतर्फ करा. बडतर्फ करा. बडतर्फ करा. अवधूत कुलकर्णीला बडतर्फ करा. श्रीरामपूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या 23 वर्षीय रक्षा जहागीरदार हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी संगीत शिक्षक अवधूत कुलकर्णी यांच्यासह 5 जणांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी रक्षा जहागीरदार हिने संगीत शिक्षक अवधूत कुलकर्णी यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र मृत तरुणीचे वडील योगेश सुरेश जहागीरदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मानसिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे लग्नाचे आमिष दाखवणे, सतत बदनामी करणे तसेच मानसिक त्रास देणे यामुळे रक्षा जहागीरदार तणावाखाली होती. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी दीपक भिडे, आरती भिडे, तेजस भिडे, अमृता कुलकर्णी आणि अवधूत कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घडामोडींमुळे श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडालेली आहे. दरम्यान या प्रकरणात सामाजिक स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भिरा खटोड कन्या विद्यालय येथे 17 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित शिक्षकाला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 1 मार्च 2026 रोजी हिंद सेवा मंडळ यांच्या सारडा कॉलेज अहिल्यानगर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत आवाज जनतेच्या संपादिका विजयाताई बारसे यांनी अत्यंत ठाम भूमिका घेत संगीत शिक्षक अवधूत कुलकर्णी यांना तात्काळ सेवेतून दूर करण्याची जोरदार मागणी केली. गंभीर गुन्ह्याचे आरोप असतानाही कन्या विद्यालयातून त्यांची बदली कर्जत तालुक्यातील मिरज येथे करण्यात आल्याने विजयाताई बारसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बालिकेच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत अशा प्रकारची घटना दुसरीकडे घडू नये म्हणून संबंधित शिक्षकाला सेवेतून कायमचे दूर करण्यात यावे असे त्यांनी ठाम आग्रह धरला. विजयाताई बारसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवेदने आणि प्रशासनावर केलेल्या ठोस मागण्यांनंतर अखेर प्रशासनाने दखल घेत संबंधित शिक्षकाला सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे कारवाईला गती मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. रक्षाला न्याय द्या. रक्षाला न्याय द्या. रक्षाला न्याय द्या. अवधूत कुलकर्णीला बडतर्फ करा. बडतर्फ करा. बडतर्फ करा. अवधूत कुलकर्णीला बडतर्फ करा. इथे ना सभासद पेपर चालू मला पाहिजे बडतर्फ 8 दिवसात होणार. मी सांगतो तुला आम्ही पाणी, वया, पुस्तकं मुलांना सगळं देऊ राहिले. मुलांना तुम्ही सगळं गाडी करताना पण शिक्षक चांगले द्या. आमची इच्छा आहे तुम्ही शिक्षक खरंच चांगले द्या. मागणी मान्य. ओके, शिक्षक चांगले द्या. तुम्ही असे शिक्षक देऊ नका. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.